नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, छोट्या पडद्यावर सध्या नवनवीन मालिकांचा सिलसिला सुरू झाल्याचा पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, निवेदिता सराफ, मुक्ता बर्वे, अक्षया देवधर, हर्षदा खानविलकर, 4 वर्षांनी भारतात परतलेली मृणाल दुसानीस असे सगळे कलाकार टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत। या दमदार कलाकारांच्या विविध मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। मित्रांनो, अमेरिकेहून भारतात परतणारी अभिनेत्री मृणाल दुसानीस तब्बल 4 वर्षांनी मालिका विश्वात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे। पण त्याआधीच तिच्या चाहत्यांसाठी कलर्स मराठी वाहिनीने एक आनंदाची बातमी दिली आहे। मृणाल अमेरिकेत जाण्याआधीच सुखांच्या सरेंनी हे मन बावरे या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती। ही मालिका 9 ऑक्टोबर 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती। यानंतर पुढचे 2 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचा भरभरून मनोरंजन केलं। मृणालने या मालिकेत अनुश्री तर शशांक केतकरने यामध्ये सिद्धार्थची भूमिका साकारली होती। या मुख्य जोडीसह यामध्ये शर्मिष्ठा राऊत, विदिशा म्हसकर, वंदना गुप्ते असे लोकप्रिय कलाकार होते। ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली। आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। प्रेमाच्या सरींनी मन पुन्हा बावरणार, सिद्धार्थ आणि अनुश्री परत तुमच्या भेटीला येणार असं कॅप्शन देत कलर्स मराठी वाहिनीने मालिकेच्या पुन्हा प्रसारणाची घोषणा केली आहे। सुखांच्या सरींनी हे मन बावरे ही लोकप्रिय मालिका येत्या 18 नोव्हेंबर पासून दुपारी 1 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे। यामुळे मृणाल आणि शशांकचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत। नेटकऱ्यांनी या मालिकेच्या नव्या प्रोमोवर कौतुकांचा वर्षाव केला आहे। दरम्यान आता सुखांच्या सरींनी हे मन बावरे ही मालिका दुपारच्या सत्रात पुन्हा सुरू झाल्यावर वाहिनीच्या टीआरपीवर याचा काय सकारात्मक परिणाम होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।